नमस्कार, अश्विनीज रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत. आणि आज आपण घरी मसाला तयार करून 1 किलोच्या अचूक प्रमाणामध्ये भाजक्या पोह्याचा चिवडा कसा बनवायचा ते पाहणार आहोत. नाशिकचा जो फेमस चिवडा आहे त्या पद्धतीचा आपण चिवडा बनवतोय. अगदी अचूक प्रमाण आहे आणि या पद्धतीने जर बनवलं तर चिवडा अजिबात ड्रायसुद्धा होत नाही. अगदी परफेक्ट असा चिवडा आपला तयार होतो. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडला तर प्लीज सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. आपण सुरुवात करूयात. त्यासाठी इथे सगळ्यात आधी आपण यासाठी लागणारा मसाला बनवून घेऊयात. गॅसवर एक जाड कढई गरम करायला ठेवायची आणि त्यामध्ये आपल्याला साधारण अर्धा टेबलस्पून एवढं तेल घालायचं. तेल खूप जास्तही नको आहे. आता यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आहेत. यामध्ये जिरे घालायचे 3 टेबलस्पून एवढे, बडीशोप 3 टेबलस्पून, धने 3 टेबलस्पून, तीळ 3 टेबलस्पून. यासोबतच आपल्याला दगडफूल लागणार आहे साधारण 3 टेबलस्पून म्हणजे पाव कप एवढं. यासोबत 25-30 लवंगा घेतलेल्या आहेत, 30-35 काळी मिरी घेतलेल्या आहेत, दालचिनी घेतलेली आहे 6 इंच एवढी आणि तमालपत्र घेतलेले आहेत 7 ते 8. आता हे मसाले आपल्याला अगदी कमी फ्लेमवरती फक्त 2 ते 3 मिनटं भाजून घ्यायचे आहेत आणि नंतर गॅस बंद करायचा आहे. हे मसाले व्यवस्थित गार झाल्यानंतर मिक्सरमधून याची आपल्याला एकदम फाईन पावडर तयार करायची आहे. आता हा मसाला मी मिक्सरमधून बारीक करून बाजूला ठेवते. आता आपण चिवडा बनवण्यासाठी भाजके पोहे घेतलेले आहेत. 1 किलो एवढे भाजके पोहे घेतलेले स्वच्छ करून घ्यायचे आणि वेळ असेल आणि तुमच्याकडे जागा असेल तर याला 1 दिवस चांगलं ऊन देऊन घ्यायचे, म्हणजे हे छान क्रिस्पी होतात आणि चिवडा आपला जास्त चांगला लागतो. पण जर तुमच्याकडे उन्हाची सोय नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने हे पोहे एका मोठ्या भांड्यामध्ये घेऊन हलकेसे गरम देखील करून घेऊ शकता. फक्त हे गरम करताना गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि याला सतत हलवत राहायचं आहे आणि खूप जास्तही याला लाल रंग येईल एवढंही गरम करायचं नाही. हलकेसे गरम झाले की गॅस बंद करून हे आपल्याला बाजूला ठेवायचे. आता हे मी बाजूला ठेवते. आता चिवडा बनवण्यासाठी इथे एक जाड कढई घेतलेली आणि त्यामध्ये मी 400 ml एवढं तेल घेते. 1 किलो जर आपले भाजके पोहे असतील तर तेवढ्यासाठी आपल्याला 400 ml तेल लागतं. तर जेवढं तेल लागणार आहे आपल्याला चिवड्यासाठी तेवढंच तेल घ्यायचं आहे आपल्याला. आता हे आपण गरम करायला ठेवूयात आणि यामध्ये तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर शेंगदाणे घालून ते तळून घेऊयात. तर इथे मी 200 ग्रॅम एवढे शेंगदाणे घेतलेले. आता यासाठी जेवढं साहित्य लागणार आहे ते सगळ्या साहित्याची लिस्ट मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते. मसाल्यासाठी किती साहित्य घेतलं, चिवडा बनवण्यासाठी किती साहित्य घेतलं, अगदी डिटेल साहित्य आणि कृती डिटेलमध्ये देते. आता हे शेंगदाणे बघू शकता अशा पद्धतीने छान तळून झालेत, काढून घेते. यामध्ये आपल्याला 200 ग्रॅम एवढे खोबऱ्याचे स्लाइस करून घेतलेले ते घालायचे. तर हे जे प्रमाण आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंसं कमी जास्तही करू शकता. पण जसं आपल्याला विकतचा चिवडा मिळतो त्या पद्धतीचा जर बनवायचा असेल तर हे अगदी अचूक प्रमाण दिलेले आहे. आता खोबरं या पद्धतीने छान तळलं गेलं की काढून घेऊया. यापेक्षा लालही करायचं नाही, कारण काढून बाजूला ठेवल्यानंतर सुद्धा त्याची कुकिंग प्रोसेस सुरूच असते आणि मग ते खूप जास्त काळं होतं. आता हे मी काढून घेते. आता यामध्ये आपण डाळवं घालूयात. 200 ग्रॅम एवढंच डाळवं घेतलेलं आहे. डाळवं तळायला जास्त वेळ लागत नाही, पटकन तळलं जातं कारण ते ऑलरेडी भाजलेलंच असतं. अशा पद्धतीने डाळवं देखील आपण तळून घेतलेले. याआधी मी अगदी अचूक प्रमाणामध्ये कोल्हापुरी भडंग कसं बनवायचं, मुरमुऱ्याचा चिवडा कसा बनवायचा, पोह्याचा चिवडा, तळलेल्या पोह्याचा चिवडा कसा बनवायचा याची अगदी डिटेलमध्ये रेसिपी दिलेली अचूक प्रमाणासहित. त्या रेसिपी जर तुम्ही पाहिलेल्या नसतील तर नक्की पहा. आणि यानंतर इथे मी कढीपत्ता तळून घेते. 1 कप एवढा कढीपत्ता घेतलेला. कढीपत्ता देखील अगदी कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे. यासाठी जेवढंही आपण साहित्य घेणार आहोत तर ते सगळं साहित्य व्यवस्थितच आपल्याला तळायचे. ते व्यवस्थित तळलं गेलं नाही तर आपला जो चिवडा आहे तो मऊ पडू शकतो. आता कढीपत्ता तळून बाजूला ठेवते आणि यामध्ये लसूण तळून घेते. तर पाव कप एवढा लसूण घेतलेला आहे मी, थोडासा ठेचून घेतला आहे. लसूणही आपण छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घेऊया. तर लसूण देखील छान तळला गेलेला काढून घेते. आता यामध्ये आपण कांदा घालणार आहोत. आता इथे मी ओलाच कांदा घेतला आहे, अगदी छान पातळ कापून घेतलेला, उभा कापून घेतलेला. पण जर तुमच्याकडे वाळलेला कांदा असेल तर तुम्ही वाळलेलाच कांदा वापरा. पण नसेल वाळलेला कांदा तर अशा पद्धतीने तुम्ही जसं आपण बिर्याणीसाठी कांदा तळून घेतो त्या पद्धतीचा कांदा देखील वापरू शकता. फक्त कांदा व्यवस्थित तळला गेलेला आहे याची खात्री केल्यानंतरच तो कांदा चिवड्यामध्ये वापरायचा आहे.
आता इथे अशा पद्धतीने बघू शकता सर्व कांदा छान तळून घेतलेला आहे मी. गॅस बंदही केलेला आहे. आता गॅस बंद करायचा आणि हे 5 मिनटं असंच ठेवायचे, कारण हे खूप गरम आहे. आता 5 मिनटानंतर यामध्ये आपण मसाले घालणार आहोत. हे थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि मगच मसाले घालायचे. यामध्ये मी अर्धा टीस्पून एवढा हिंग घातलेला आहे, 2 टीस्पून एवढी हळद घातलेली आहे, मिरची पावडर घातली 6 टेबलस्पून, पण त्यामध्ये 3 टेबलस्पून काश्मीरी मिरची पावडर आहे आणि 3 टेबलस्पून तिखट मिरची पावडर आहे. यासोबतच यामध्ये मी 1 टीस्पून एवढं काळं मीठ घातलं आहे, 2 टीस्पून एवढा चाट मसाला घातलेला आहे आणि आपण जो सुरुवातीला मसाला तयार करून घेतला आहे, तर तो मसाला घातलेला आहे 8 टेबलस्पून एवढा. तर सगळा मसाला लागत नाही, आपण जो बनवला त्यातला 8 टेबलस्पून एवढाच मसाला यामध्ये घालायचा आहे आपल्याला. उरलेला मसाला तुम्ही इतर चिवड्यासाठी देखील वापरू शकता. आता हे सगळे मसाले यामध्ये मिक्स करून घेतलेत. गॅस सुरू करायचा आणि आपल्याला बंदच ठेवायचा आहे. आणि यामध्ये मीठ घालूयात आपण 1.5 टेबलस्पून एवढं. तर मीठ तुम्ही चव पाहून कमी जर वाटलं तर पुन्हा यामध्ये आणखी घालू शकता, पण एवढं पुरेसं होतं. आणि हे आता या पोह्यामध्ये आपण मिक्स करून घेऊयात. आता हा सगळा मसाला आपल्याला यामध्ये घालायचा आहे आणि याला व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आपण जे तळून घेतलेलं सगळं साहित्य आहे ते देखील यामध्ये घालायचं. अगोदर असा मसाला पोह्यामध्ये मिक्स करून घ्यायचा, नाहीतर बऱ्याचदा असं होतं हा जो मसाला आहे कढीपत्त्याला जास्त लागला जातो, खोबऱ्याचे जे काप आहेत त्याला जास्त बसतो आणि मग तो चिवडा खाताना तेवढा चांगला लागत नाही. काही घासामध्ये थोडासा खारट लागतो, काहीमध्ये थोडासा तो तिखटपणा एकाच घासामध्ये जास्त लागतो. त्यामुळे अशा पद्धतीने आधी यामध्ये सगळा मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. यामध्ये मी पिठी साखर घातलेली आहे, तर इथे मी अर्धा कप एवढी पिठी साखर घेतली. थोडी थोडी घालते, मिक्स करते. आता पिठी साखरेचं प्रमाण देखील तुम्ही आवडीनुसार कमी जास्तही करू शकतात. आता हे सगळे जे आपण तळून घेतलेले पदार्थ आहेत तेही यामध्ये घालते आणि आता हे सगळं मी व्यवस्थित मिक्स करून घेते. अशा पद्धतीने याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. इथे पाहू शकता तुम्ही, याला रंग देखील अगदी मस्त आलेला आहे. जसा विकतचा चिवडा मिळतो सेम त्या पद्धतीचा याला रंग आला आहे आणि विशेष म्हणजे हा चिवडा अजिबात तेलकटही होत नाही आणि तो खूप खाताना ड्रायही लागत नाही. तेलाचं अगदी योग्य प्रमाण आहे यामध्ये आणि चवीला अप्रतिम झालेला आहे. तर पाहू शकता इथे मस्त आपला 1 किलोच्या प्रमाणामध्ये भाजक्या पोह्याचा चिवडा तयार झालेला आहे. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या कमेंटसुद्धा नक्की कळवा. आता हा जो चिवडा आहे व्यवस्थित मिक्स झाल्यावर थोडासा गार होऊ द्यायचा आणि गार झाल्यानंतर हा डब्यामध्ये भरून ठेवायचा. भरपूर दिवस व्यवस्थित राहतो